नमस्कार, आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन। केंद्र सरकारच्या केंद्रीय गृह खात्याने जातनिहाय 2 टप्प्यात होणाऱ्या जनगणनेसाठी अधिसूचना काढली असून जवळपास 34 लाख प्रगणक आणि पर्यवेक्षक तसेच 1,30,000 जनगणना अधिकारी आधुनिक मोबाईल डिजिटल उपकरणासह जनगणना करणार असून यासाठी जवळपास 13,000 कोटींचा खर्च होणार आहे। या योजनेला पहिल्या टप्प्यात 1 ऑक्टोबर 2026 ला सुरुवात होणार आहे। या टप्प्यात जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या 2 राज्यांची जनगणना होईल। तर 1 मार्च 2027 पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह इतर उर्वरित राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील जनगणना करण्यात येणार आहे। ही होणारी जनगणना भारताची 16वी आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची 8वी जनगणना असणार आहे। अंगणवाडी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं याकरिता राज्य शासनाच्या वतीने 1 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे जिल्हा परिषदेच्या वतीने श्री गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे मॉडेल स्कूल आणि मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी बोलताना सांगितले। मागील 10-11 वर्षाच्या कार्यकाळात देशाची आर्थिक प्रगती, महागाई कमी होण्याबाबत मोठी सुधारणा झाली। त्यामुळे भारत आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे। परंतु भारतात त्या प्रमाणात चांगल्या नोकऱ्या निर्माण झाल्याच नाही, असे आरबीआयचे माजी गव्हर्नर बी सुब्बाराव यांनी म्हटले आहे। ज्या नोकऱ्या निर्माण झाल्या त्या प्रामुख्याने असंघटित क्षेत्रात आणि अर्धवेळ आहे। संघटित क्षेत्रात पुरेशा संख्येने उत्पादक नोकऱ्या निर्माण झाल्या नाही, त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी लघु आणि मध्यम उद्योगावर लक्ष द्यावे लागेल आणि रोजगारासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले। नागपूर येथे सुमारे 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणारा हेलिकॉप्टर उत्पादक निर्मितीचा कारखाना उभारण्यात येत असून मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे। यामुळे येथील संरक्षण उत्पादन क्षेत्राला गती मिळणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात 2026 पासून होणार असून या प्रकल्पामध्ये जवळपास 2,000 रोजगारांची निर्मिती होणार असून 8 वर्षात सुमारे 8,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे। आपण बघत होतात मोठी रेष अर्थात बिग लाईन। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।